कोपर संघ आपण बाहेर यायचं आहे. चला आपण बाहेर या बाबू, टीम घेऊन बाहेर या. चला बॅट्समन चाल लगेच. चला चारा संघाचे खेळाडू चला लगेच मैदानात. ओमकार आणि चला लगेच सामना चालू करा. जास्त वेळ घालू नका प्लीज. तारा संघाला विनंती असेल. फलंदाज गेलेले आहेत मैदानावर ओमकार आणि प्रवीण. गेंदबाजी करेंगे स्वस्तिक. स्वस्तिक की पहली गेंद राइट हैंड ओवर द विकेट. ब्लॉक हॉल में डाली हुई हरकत लाइन की गेंद. गेंद के पीछे खिलाड़ी मिसअंडरस्टैंडिंग टर्निंग हुई. गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को फील्ड करे. एक रन के साथ बल्लेबाज प्रवीण ने अपना खाता खोला. दो रनों के साथ खाता खोला. थोड़ा मिसअंडरस्टैंडिंग हुई लेकिन लॉन्ग ऑन पर फील्डर से जिन्होंने गेंद को फील्ड किया. गेंद बाउंड्री लाइन से पहले रोकी गई. आखिरकार क्या फील्डर की जीत हुई. गेंद की जीत होने वाली थी कुछ ही पलों में, लेकिन ऐसे हालात पर बल्लेबाज ने 2 रन से अपना खाता खोला. प्रवीण ने लॉन्ग डिवीजन में खेला गया स्ट्रोक, लेकिन जब तक खिलाड़ी गेंद को फील्ड करे समय था बल्लेबाजों के पास. ऐसे बीच स्वस्तिक फिर अपने बॉलिंग मार पर. अगली गेंद प्रवीण के लिए. बिल्कुल अच्छी गेंद, लेकिन जिस तरह से गेंद को फील्ड किया है फॉलो थ्रू में रन की गुंजाइश को खत्म कर दिया. टीम का स्कोर अभी भी 2 है. पहली गेंद पर 2 रन आए. कुल मिलाकर दूसरी गेंद एक डॉट साबित हुई जो बॉलर फॉलो थ्रू में गेंद को फील्ड किया. बॉलर स्वस्तिक ने रन की गुंजाइश को खत्म किया. टीम का स्कोर हो चुका है 2 रन. ऐसे भी अगली गेंद बॉलिंग मार पर फिर से स्वस्तिक. सामने बल्लेबाज प्रवीण.
जो रावा की बल्लेबाजी कर रहे हैं। इसी बीच ये गेंद बैट का बाहरी किनारा लगा देना चाहते, लेकिन डॉट गेंद की समाप्ति। दोस्तों हमेशा कहते हैं दोस्तों कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। गेंद को खेलने की कोशिश चेष्टा की थी, लेकिन गेंद अगर बैट का बाहरी किनारा ली जाती तो विकेट कीपर दस्तानों में गेंद चली जाती। एक मौका मिलता था विकेट कीपर के लिए कैच करने का, लेकिन किस्मत के धनी रहे बल्लेबाज प्रवीण। ऐसे भी अगली गेंद, इस गेंद फिर से हेलीकॉप्टर उड़ाने की कोशिश, लेकिन जब तक गेंद को फील्ड करे। फिर से एक रन का मौका, एक रन के साथ दूसरा रन भी मुकम्मल हो चुका है। कहीं एक रन क्रिकेट में महंगा पड़ता है, गलती महंगी पड़ती है। इन दो रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 4 रन, प्रवीण का स्कोर हो चुका है 4 रन। मुख्य आयोजक देवचंद मात्रिया उपस्थित, जिनके साथ राजन उपस्थित है, शशिकांत है और सबसे प्यारे महादेव काका उपस्थित है, और साथ ही स्कोरर दिगंबर उपस्थित है। स्वस्तिक फिर अपनी बॉलिंग मार पर, प्रवीण सामने है बल्लेबाज, और इसी के साथ बिल्कुल गेंद पॉइंट के बीच में से खेल देना चाहता है, लेकिन टीम के कप्तान अमित वहां उपस्थित जिन्होंने गेंद को फील्ड किया। 1 रन बल्लेबाजों ने पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 5 रन। 4 ओवर का मुकाबला है, जीतेगा हो जाएगा खेलने के लिए बिल्कुल कार भैरव कोपर के साथ, और उसमें से एक टीम पहले दिन की निकाली जाएगी जो सुपर 6 के लिए रवाना हो जाएगी। ऐसी बात होती है, जो टीम आगे बढ़ेगी वो ट्रॉफी की हकदार बन जाएगी। आज के दिन टीम का स्कोर 5 हो चुका है। पहली गेंद पर शानदार 2 रन, और जिसके बाद बैक टू बैक 2 गेंद डॉट, और जिसके बाद 2 आए, जिसके बाद अब स्ट्राइक पर आ चुके हैं ओमकार, स्टार खिलाड़ी रावा गांव के स्टारों में से एक स्टार। ऐसे बेच फुल करने का प्रयास, लेकिन गेंद बल्ले पर डॉट गेंद की समाप्ति। ओवर की समाप्ति होती है। पहला ओवर खत्म के बाद टीम का स्कोर है 5 रन, धीमा गति का स्कोर। एक कमबैक किया अच्छा स्वस्तिक ने, जो 5 रन जिन्होंने खर्च किए हैं। एक जबरदस्त गेंदबाजी, बल्लेबाजों को बांध के रखने का काम किया है। 6 गेंद फेंके, 6 गेंदों में 5 रन देना बल्ले गेंदबाजों के लिए एक कठिन होती है, लेकिन जिस पारी को पूरा करते हुए स्वस्तिक गेंदबाजों ने शानदार गेंदबाजी तारा टीम के लिए की है अभी तक। उत्तम उपस्थित है एक आक्रामक बल्लेबाज, जो बिल्कुल की 50 के ऊपर होंगे वो, लेकिन ऐसे हालात पर वो अभी भी मैदान पर खेल रहे। इससे क्रिकेट से क्या बात हो सकती है। राकेश मात्री का आगमन होता हुआ गेंदबाजी करेंगे। राकेश मात्री गेंदबाजी करेंगे, बिल्कुल खरपान से गेंदबाजी करेंगे। बल्लेबाज प्रवीण स्ट्राइक पर आ चुके हैं। टीम का स्कोर अभी भी 5 है। पहला ओवर खत्म हो चुका है। 6 गेंदों में 5 रन खर्च किए हैं। अच्छी गेंदबाजी, अच्छा कमबैक किया है स्वस्तिक ने। राकेश मात्री गेंदबाजी करेंगे तारा की तरफ से। ये दूसरी पारी के मुकाबले चलते हुए पहला मुकाबला चलता हुआ, जिसके बाद पहला मुकाबला खत्म हो चुका है जो कोबर टीम ने जीता है, लेकिन ये दूसरा मुकाबला चलता हुआ। वैसे भी अगली गेंद डालने के लिए तैयार। पहली गेंद दूसरी ओवर की प्रगति पर, और इसी के साथ फिर से फुल करने का प्रयास, लेकिन अच्छी कीपिंग स्टिक की भूमिका में है उत्तम दादा, और जिन्होंने अच्छे गेंद को फील्ड किया, रन की गुंजाइश को खत्म किया। बल्लेबाज जानना चाहते, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते, लेकिन उस बल्लेबाजी को पूरा करना होगा बल्लेबाजों को। लेकिन इस मैदान के ऊपर तेजी के साथ हवा बढ़ती हुई और ठंडी ठंडी हवा, इसी की कोई ज़रूरत नहीं है। सोने वाला आराम से यहाँ सो सकता है। और इसी बीच फिर से फुल करने की कोशिश, लेकिन फिर से एक डॉट गेंद की समाप्ति। मैं हमेशा दोस्तों कहता हूँ कि डॉट गेंद के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता। अच्छा कमबैक किया है दोनों गेंदबाजों ने, लेकिन आने वाले 4 गेंद किस तरह से होती है, आक्रमण होता है गेंदों के ऊपर या बल्लेबाजों को बांध के रखने का काम करते हैं राकेश म्हात्रे। एक शानदार गेंदबाज, यंगस्टार खिलाड़ी है। यंगस्टार के हौसले बुलंद होते तो आसमान को छूने की आशा रखते हैं। राकेश फिर अपने बॉलिंग मार पर, सामने बल्लेबाज प्रवीण। उम्मीदें काफी, लेकिन उम्मीदों पर खरा उतरना होगा, और इस गेंद को फुल कर दिया है। गेंद हवा में, लेकिन बड़ी मछली जाल में फंस चुकी है। डीजे
पहले गेंद पर शानदार 2 गेंद डॉट आए, जिसके बाद तीसरी गेंद के ऊपर एक सफलता मिलती हुई नए बल्लेबाज मैदान पर प्रवीण के जगह पर नए बल्लेबाज आते हुए आदित्य पाटिल। आदित्य पाटिल नए बल्लेबाज, उम्मीद पर खरा उतरना होगा आदित्य को और ओमकार को। दोनों बल्लेबाज सलाम बल्लेबाज आउट चुके प्रवीण, लेकिन आदित्य आ चुके नए बल्लेबाज। ऐसे बीच राकेश मात्रे गेंदबाजी करेंगे। ऐसे बीच इस गेंद को खेला है बिल्कुल मिड विकेट की रीजन में। गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए समय था बल्लेबाजों के पास अपने अपने छोर बदलने का। 1 रन के साथ टीम का स्कोर धीरे से बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 6 रनों पर। कोई अभी तक छक्का चौका है नहीं, एक सेंसिबल क्रिकेट देखने को मिला है। और सेंसिबल क्रिकेट होता है तो कहीं ना कहीं वो धीमा गति का स्कोर हो जाता है, लेकिन बल्लेबाज ओमकर को सोचने में मजबूर कर दिया है गेंदबाज खास करके स्वस्तिक और राकेश ने। एक शानदार गेंदबाजी दोनों की तरफ से हो चुकी है। 4 गेंद फेंके गए, अभी तक 1 ही रन खर्च किया है राकेश ने। शानदार गेंदबाजी, अच्छा कमबैक। राकेश फिर अपने बॉलिंग मार पर, सामने ओमकार एक स्टार खिलाड़ी और इसी के साथ गेंद को फुल कर दिया है। बिग हिट गेंद 6 रनों के लिए डीजे। इन 6 रनों के साथ टीम का स्कोर तेजी से उछलता हुआ आधा दर्जन रन आ चुके हैं इस गेंद पर। 6 रन आए हैं कुल मिलाकर। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 12 रनों पर। रनों की संख्या 12 हो चुकी है। थोड़ा आक्रमण करना सोच लिया है ओमकार ने। आक्रमण करने के बिना स्कोर कार्ड पर एक लंबा स्कोर टांगा नहीं जाएगा, लेकिन एक शानदार छक्के से शुरुआत हो चुकी है ओमकार की। इसी बीच अगली गेंद राकेश फिर अपनी बॉलिंग मार पर, आखिरी गेंद प्रगति पर और इसी के साथ फिर से फुल हिट करने का प्रयास, लेकिन अच्छी गेंदबाजी। इस ओवर में कुल मिलाकर 7 रन आ चुके हैं, तो कुल मिलाकर टीम का स्कोर अभी भी 12 रन है। पहले ओवर में आए थे 5 रन, कुल मिलाकर टीम का स्कोर है 12 रन। तो गति को बढ़ाने की कोशिश करनी होगी। हर ओवर में रन रेट लेकर टीम चल रही है 6 पॉइंट का, और तो कुल मिलाकर 12 गेंदों में 12 रन बने हैं, तो 6 का रन रेट चल चुका है मैदान के ऊपर। टीम का स्कोर है 12 रन। आने वाले 12 गेंद बचे हैं, तो 12 गेंदों में कितना समीकरण बनता है, रन स्कोर कार्ड पर कितने रन बनाए जाते हैं, जिसके ऊपर सभी की निगाह डटी हुई है। सौरभ पाटिल गेंदबाजी करेंगे। सामने बल्लेबाज आदित्य पाटिल। सौरभ पाटिल एक यंग स्टार खिलाड़ी है, काफ़ी हौसले बुलंद होते हैं। अच्छी गेंदबाजी दोनों गेंदबाजों ने की है। मैं स्वस्तिक और राकेश की बात कर रहा हूँ, जिन्होंने एक शानदार गेंदबाजी, पहले ओवर में 5 रन, दूसरे ओवर में 7 रन, कुल मिलाकर एक अच्छी साझेदारी भरी हुई दोनों गेंदबाजों ने गेंदबाजी की है। ऐसे बीच सौरभ गेंदबाजी करेंगे। रिवर्स शॉट खेलने की कोशिश, लेकिन ऐसे हालात पर 1 रन वहाँ मिलेगी। 1 रन के साथ टीम का स्कोर है 13 रन। रन बनने की गुंजाइश को खत्म कर देना चाहते हैं, लेकिन बल्लेबाजों ने सोचा कि 1 रन बन सकता है। बल्लेबाजों ने आंखों को मिचल कर रन पूरा किया। 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका है 13। आज मैच का पहला दिन, 6 दिन चलने वाली ये मुकाबले, एक लंबा रेस का घोड़ा जिस तरह से मैदान पर होता है, उस तरह से ये लंबा कुंभ मेला लग चुका है जीता गांव में। इस मैदान की खासियत है, काफ़ी ठंडी हवा इस मैदान के ऊपर लगातार आती है। सौरभ फिर अपने बॉलिंग मार पर, टीम का स्कोर 13 हो चुका है। सामने बल्लेबाज ओमकार जो ने एक छक्का लगाकर इरादे स्पष्ट कर लिए है, और इसी बीच इस गेंद को फुल कर दिया है। गेंद हवा में, और ये वाड़ा से गेंद
आउट है बल्लेबाज। मुझे लगा गेंद 6 रनों के लिए निकल चुकी है, लेकिन कैच किया है डीजे। आगमन होता हो मैदान पर। एक ही रन वहां मिले, एक रन के साथ टीम का स्कोर 14 हो चुका है। तीसरा ओवर प्रगति पर है। सौरभ के द्वारा, सौरभ पाटिल गेंदबाजी कर रहे हैं। अभी तक 3 गेंद फेंके गए हैं। सौरभ के आने वाले 3 डिलीवरी बाकी है। 3 डिलीवरीज गो बैक। टोटल स्कोर बाय द 14, यानी कि 14 स्कोर हो चुका है अभी तक। चंदन नए बल्लेबाज मैदान पर। सौरभ फिर अपने बॉलिंग मार्ग पर। सौरभ पाटिल
तारागांव से खेल रहे खिलाड़ी और इसी बीच ये गेंद वाइड की मांग हो चुकी है और ये वाइड का इशारा आता हुआ और एक रन के साथ पहला अतिरिक्त रन आ चुका है। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 15 रनों पर। अतिरिक्त संख्या हो चुकी है, टीम का स्कोर हो चुका है 15 रन। सौरभ फिर अपने बॉलिंग मार पर सामने है चंदन, एक आक्रामक बल्लेबाज जिनसे उम्मीदें काफी है, लेकिन उम्मीद पर खरा उतरना होगा बल्लेबाजों को। और इसी के साथ गेंद को घुमा दिया है चंदन ने और ये सीधी गेंद 6 रनों के लिए बॉडी लाइन से बाहर। डीजे इन 6 रनों के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा 21 रनों पर। एक शानदार छक्का आता हुआ पहला ओमकार के बल्ले से, आज जिसके बाद ये दूसरा छक्का आता हुआ चंदन के बल्ले से। सौरभ पाटिल फिर अपनी बॉलिंग मार पर शिड़कन से गेंदबाजी करते हुए सामने ही चंदन जी ने अभी भी छक्का लगाया है, अपना अकाउंट खोला है। ऐसे बीच गेंद का पीछा करती हुई गेंद जब तक वाइड का इशारा अतिरिक्त संख्या हो चुकी है। 2 रन टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 22। 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। प्रवीण पहले बल्लेबाज आउट, जिसके बाद दूसरा ओमकार और हितेश आउट हो चुके हैं। 3 बल्लेबाज अभी तक तंबू का रास्ता नाप चुके हैं। चंदन ने गेंद का पीछा किया था, गेंद ऑफ स्टंप से काफी बार अंपायर ने देखा जाना पर्चा और इसे वाइड करार दे दिया। ऐसे भी अगली गेंद और इसके साथ इस गेंद को घुमाया है, गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा। यही क्रिकेट की बात होती है, क्या छूटा, मैच छूटा, लोगों का दिल टूटा। ऐसे कैचेस क्रिकेट में लेना बहुत जरूरी होता है, लेकिन इस तरह से क्या छूटा है इन दोनों के बदले। टीम का स्कोर हो चुका है 24 रन यानी कि 24 विदाउट फर्दर 3 विकेट लॉस हो चुकी है अभी तक रायबा देवी रावे। सौरभ फिर अपने बॉलिंग मार पर सामने वही बल्लेबाज जिनको अभी जीवन दान मिला है। जीवन दान का किस तरह से फायदा करते हैं और गेंद ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई फिर से अंपायर ने देखा और वाइट का इशारा आता हुआ अतिरिक्त संख्या हो चुकी है 3 रन। टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 25 रनों पर। उम्मीद से ज़्यादा स्कोर बन चुका था। पहले ओवर में आए थे कुल मिलाकर 5 रन, दूसरे ओवर में आए थे कुल मिलाकर 7 रन, तो टीम का स्कोर हो चुका था 12 और अभी स्कोर बन चुका है 25 13 हो चुके हैं। इसी बीच अगली गेंद डालने के लिए तैयार और इस गेंद को फुल करने की कोशिश, लेकिन बैट का बाहरी किनारा, बल्लेबाज मैदान पर रुके नहीं। ये क्रिकेट की निशानी होती है, सच्चे क्रिकेटर होते हैं मैदान में रुकते नहीं है। लेकिन कई खिलाड़ी होते हैं, जैसे आपने देखा होगा कि कई ऑस्ट्रेलिया के खिलाड़ी आउट देने के बाद लेकिन अभिजीत पवार गेंदबाजी करेंगे।
अभिजीत पवार। आखिरी ओवर करने के लिए अभिजीत पवार को बुलाया गया है। सामने बल्लेबाज आदित्य और चंदन। अभिजीत पवार और ये गेंद अब टम से काफी बाहर, वाइड का इशारा, संख्या हो चुकी है 4 रन। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 26 रनों पर। फिर से अभिजीत पवार बॉलिंग मार पर, सामने बल्लेबाज आदित्य और इसी बीच एक ही रन वहां मिलेगी। 1 रन के साथ टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 27 रनों पर। आने वाले 5 गेंद अभी तक बचे, तो 5 गेंद कम से 10-12 रन आते हैं तो एक सम्मानजनक स्कोर सामने होगा। लेकिन क्रिकेट में दोस्तों भविष्यवाणी दोहराना ठीक नहीं है, क्योंकि क्रिकेट एक ऐसा खेल है जो से भरा खेल है, जिस खेल में कुछ भी हो सकता है। 4 गेंदों पर 4 छक्के भी लग सकते हैं, 4 गेंदों पर 1 रन भी नहीं बन सकती है, 4 गेंदों पर 4 विकेट भी जा सकते हैं। लेकिन ऐसे हालात पर 5 गेंद अभी तक शेष है। मैं बात कर रहा था क्रिकेट के बारे में। ऐसे भी अगली गेंद और इस गेंद को फुल करने की कोशिश, लेकिन गेंद के पीछे खिलाड़ी थोड़ा मैदान, आउटफील्ड थोड़ी खराब थी। लेकिन ऐसे हालात पर 1 रन मिलता हुआ, 1 रन के साथ टीम का स्कोर हो चुका 28 रन। आने वाले अभी भी 4 गेंद बचे हैं, अभी भी 4 गेंद आने वाले हैं। 4 गेंदों में उम्मीद सभी को है कि 10 या 12 रन आए, लेकिन आने वाला वक्त बताएगा किस तरह से रन आते हैं। लेकिन ना अनुमान लगाया जाता है, लेकिन अनुमान के आने में अब खरे उतरना बहुत मुश्किल हो जाता है। अभिजीत फिर अपनी बॉलिंग मार पर, अभिजीत पवार फिर से लंबा रन अप है। सामने बल्लेबाज और इसी के साथ कैच करने का प्रयास, फिर से कैच छूटा है कब, लेकिन गेंद को रोकने की खाली कोशिश की। और इसी बीच ये क्या हुआ, चमत्कार भरे रन आते हुए, और इसी के साथ ये 2 रन मुकम्मल हुए। 2 रनों के साथ टीम का स्कोर हो चुका है 30 रन। खिलाड़ी ने गेंद को रोका जरूर, जब तक बल्लेबाजों ने 1 रन पूरा किया, जैसे खिलाड़ी फिसले, जब तक बल्लेबाजों ने 2 रन के लिए कदम बढ़ाए और जिसमें कामयाबी मिलती भी। लेकिन हमारे दोस्त कहते हैं रमेश डाल बात लोनसा कौन है, कौन सा नहीं, फटका मारला दोनसा। इन 2 रनों के साथ टीम का स्कोर बढ़ता हुआ जाकर पहुंचा है 30 रनों पर। अभिजीत पवार फिर अपने बॉलिंग मार पर, सामने है बल्लेबाज आदित्य पाटिल और इसी के साथ फिर से गेंद हवा में, गेंद के पीछे खिलाड़ी, लेकिन अभी कोई गलती नहीं करेंगे। और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ डीजे। नितेश पाटिल अभिजीत पवार फिर अपनी बॉलिंग मार पर आते हुए नितेश के लिए और जोरदार हिट करने का प्रयास, वाइड का इशारा, से संख्या हो चुकी है 5। टीम का स्कोर बनता हुआ जाकर पहुंचा है 31। अभिजीत फिर अपनी बॉलिंग मार पर अच्छी गेंदबाजी करते हुए, लेकिन कहीं गेंद वाइड डाली और इसी के साथ ब्लॉक हॉल में डाले हुए गेंद यॉर्कर लाइन की गेंद, बल्लेबाज पढ़ नहीं पाए और अपना विकेट कवर ने अपना काम पूरा किया। अपने दस्ताने में गेंद को पकड़ा, जब तक डॉट की रन की गुंजाइश को खत्म किया। टीम का स्कोर अभी भी हो चुका है 31 रन। आने वाली आखिरी गेंद बची है। आखिरी गेंद के ऊपर किस तरह से
और इसी के साथ ब्लॉक हॉल में फिर से गेंद डाली हुई, गेंद के पीछे खिलाड़ी जब तक गेंद को उठाए, एक रन का मौका, एक रन के साथ दूसरा रन मिलता हुआ इन दो रनों की बदौलत और धीरे धीरे तीसरे रन के लिए बल्लेबाज बढ़ते हुए, और इसी के साथ बल्लेबाज के पारी का अंत होता हुआ आउट हो चुके हैं टीम। ये 2 रन आए, कुल मिलाकर टीम का स्कोर हो चुका है 33 रन। जीतने के लिए 34 रनों की आवश्यकता। इस मैच के आयोजक है 34 मादरे, जिनके नाम से स्कोर हो चुका है 34। खूप साऱ्या शुभेच्छा लढतीसाठी, या मॅचसाठी. आजची पहिली रात्र, उद्या पहिला बॉल बरोबर 7ला पडेल. 40+ जे संघ असतील त्यांना 6:30ला रिपोर्टिंग करायचं उद्याच्या रात्रीमध्ये. उद्या बरोबर 7ला पहिला चेंडू पडेल आणि टोटल 10 सामने होतील. ही सूचना मात्र आम्ही आयोजकांच्या वतीने 40+ क्रिकेट टीमला देतोय, आणि 40+ म्हटलं की अगदी वेळेवरती त्यांचं येणं राहील. मॅचला सुरुवात झाली आणि सलामीवीर म्हणून अमित पाटील आमचे कॉमेंटेटर, त्यांच्याबरोबरने स्वस्तिक म्हात्रे हा खेळाडू मैदानाकडे आलाय. बॉलिंग मार्कमध्ये पहिल्या षटकासाठी डेफिनेटली असेल. खरं तर गोलंदाज ओमकार पाटील हा खेळाडू आला पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती. 34 डिपेंड करायचा. ओमकारचा झेल तो टिपला, त्यानंतर मात्र प्रेशर वाढलं आई रायबादेवी रावे या संघावरती. आता 34 पाठलाग केला जाईल का याची चर्चा सुरू आहे. ओमकार पाटील पहिल्या षटकासाठी आहेत त्या ठिकाणी. सीतामाई अर्जुन गल्ली एकता ग्रुप जिथे आयोजित मैत्री चषक 2026 भव्य नाईट स्पर्धा आपण पाहत आहे. आणि आजच्या बी पोलमध्ये हे सामने मैदानामध्ये आपण पाहत आहे, ज्यामध्ये दुसऱ्या फेरीमधला शेवटचा सामना तारा विपक्ष रावे. जो जिंकेल तो मात्र कोपर संघासोबत पुढचा सामना खेळेल. काळभैरव कोपर संघासोबत पुढच्या मॅचमध्ये तुम्हाला तो संघ खेळताना पाहायला मिळेल. चला आपण मॅचला सुरुवात करूया. सेकंड इनिंगला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकासाठी पॉवर प्लेमध्ये ओमकार पाटील. ओमकार की जय जयकार असं आपण नेहमी म्हणत असो. आता बेस्ट वर्सेस बेट बेस्ट असं हे बॅटल आहे.
प्रतिस्पर्धी संघाचा तारा संघाचा सर्वात महत्त्वाचा खेळाडू घटक स्वस्तिक मात्रेने एका बाजूला, रावे म्हटलं की नाव असतं ओमकार पाटील. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा खेळाडूंमुळे मात्र गावाला ओळख मिळाली. तळोजा म्हटलं की उस्मान, पारगाव म्हटलं की आकाश सारेकर सुमित, दिघोडे म्हटलं की छोट्याने मोठ्या, एकटगर म्हटलं की अमित नाईक, चैतन्य पाटील म्हटलं की टाकीगाव. या गावांची ओळख पटवून देणारे हे खेळाडू मैदानामध्ये स्वस्तिक आणि एका बाजूला ओंकार. बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न, विकेट किपरला बीट करत असताना बॉल चाललाय लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप आणि पहिल्या बॉलला नशिबाची साथ. या ठिकाणी 4 धावा चौकार. मात्र विकेट किपरला तो गॅदर करता आला नाहीये, त्यामुळे चौकार पहिल्या बॉलला मिळाला. पुन्हा एकदा दिशा दिली, बॉल आतली कडा घेत असताना मागे चाललाय. स्वस्तिकला डॉमिनेट करतो ओमकार या षटकामध्ये, असं म्हणायला हरकत नाहीये. वन्स अगेन या ठिकाणी पहिला डॉट बॉल, पहिला देखील बॉल तितक्याच वेगात टाकला होता. हलकीशी कडा घेत असताना नशिबाची साथ मिळाली. स्वस्तिकला नशिबाची साथ मिळाली 11 तारा टीमला. 99% मेहनत तुमचं आणि 1% लक फॅक्टर जर का तुमच्यासोबत असेल तर सर्व काही तुमचं असं म्हणतात. आणि इथे मला नशिबाची साथ मिळाली स्वस्तिकला. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. बॉल रिलीज करत असताना व्यत्यय निर्माण झाला. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होतो ओंकार पाटील खेळाडू. आयकॉन खेळाडू आहेत. यावेळेला टॉस केला बॉल, अप्रतिम बॉल, जबरदस्त. गुडलेनवरून मात्र बॉल निघाला विकेट किपरकडे, नाकासमोरून निघाला. परफ्यूम डिलिव्हरी, स्वस्तिकला बीट केलं या बॉलने. अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी आपण पहिला ओंकार पाटीलच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जर का स्वस्तिकचा विकेट काढला तर प्रेशर क्रिएट होईल तारा संघावरती. आणि जर का स्वस्तिकने पहिल्या षटकामध्ये किमान 8, 9, 10, 12 या आकड्यापर्यंत जरी पोहोचला आणि विकेट जर गमावलं नाही आहे तर मात्र मार्ग मोकळा होईल तारा संघाचा विजयाचा. त्यामुळे हे षटक पॉवर प्लेचं फार महत्त्वाचं राहील. पॉवर प्लेमध्ये संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, ईशान किशनला आपण पाहिलं 3 आघाडीचे खेळाडू. प्रचंड वेग, क्या बात आहे, अप्रतिम. आणखीन एक वेगवान बॉल स्वस्तिकला बीट करत असा निघाला विकेट किपरकडे. अनइवन बाउन्स. मागचा बॉल आपण जर पाहिला तर टप्पा पडल्यानंतर प्रचंड खाली राहिला आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉल. पहिला बॉल चौकार आल्यानंतर मात्र सलगचे 3 डॉट बॉल आपण पाहिले ओमकार पाटीलच्या माध्यमातून. दबाव क्रिएट केला आहे पुन्हा एकदा तारा संघावरती. अजूनही 30ची गरज आहे येणाऱ्या 20 बॉलमध्ये. 20 बॉल रिमेनिंग, रिक्वायर्ड 30 रन. सन्मान दिला, हलक्या हाताने केले. पुश करो और खुश रहो, क्या बात आहे. ही रणनीती फार महत्त्वाची आहे. अमित स्वस्तिककडे गेला, त्याने सांगितलं सिंगल घे, मी बघेल शेवटच्या बॉलला काय करायचं ते. आणि बघूया आता अमित काय करतोय, कारण ही रणनीती फार महत्त्वाची आहे. मला वाटतं अमितने इथे थोडासा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करायला हवा या ओव्हरमध्ये. कारण पॉवर प्लेमध्ये जर का पॉवरफुल फटका आला तर थोडासा दबाव वाढेल, किंबहुना जास्त दबाव वाढेल रावे संघावरती. त्यामुळे अमित कदाचित प्रयत्न तोच करेल या मॅचमध्ये. स्ट्रायकिंग एंडला आहेत त्या ठिकाणी 5 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल निर्णायक. स्वस्तिक नॉनस्टॉकिंग गेंडला आहे ओंकारच्या षटकामध्ये आणि शेवटचा बॉल बाकी आहे या ओव्हरमधला. राऊंड द विकेट आले ओंकार पाटील समोर. अमित पाटील वेगात टाकला, वन्स अगेन डॉट, क्या बात आहे. पहिल्या षटकामध्ये ओमकार पाटील की जय जयकार. त्याने फक्त 5च धावा दिल्या. सुरुवातीचा पहिला बॉल नशिबाने साथ जर का दिली नसती तर कदाचित हे षटक आणखी निर्णायक राहिलं असतात. या ओव्हरमध्ये 5 आल्या. येणारे 18 बॉल आता विजयासाठी 29 समीकरण.
आता स्क्रीनवरती अगदी समान परिस्थितीमध्ये आहे दोन्ही संघ. धुक्यामध्ये आपण जर पाहिलं एक एक पाऊल पुढे टाकत गेलो की पुढचा रस्ता मोकळा होतो, समोरचं सर्व काही दिसतं. आणि तसंच मात्र सिंगल डबल या कतर टेनिस बॉल क्रिकेटची लाईफ लाईन आहे. सिंगल डबल रन जर का तुम्ही घेत गेला तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रेशर रिलीज करता येईल. सेकंड ओव्हरला बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज आले त्या ठिकाणी हर्षद मोकल हा खेळाडू आहे. हर्षदला आपण पाहता सेकंड ओव्हरसाठी उंच देहबोलीचा खेळाडू, रावेगावचा हा खेळाडू. हर्षद बॉलिंग मार्कमध्ये समोर स्वस्तिक मात्रे, ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहेत. त्या ठिकाणी मागच्या सामन्याचा सामनावीर आणि त्यांच्या बरोबरीने आपण पाहता एका बाजूला हर्षदला या स्पर्धेचा आनंद घेत असताना आमचे क्रिकेटला धर्म मानणारे एरवाडे गावचे अविनाश मामा पाटील, त्यांचंही मनपूर्वक स्वागत. क्या बात आहे, फास्ट विकेट आहे आणि या फास्ट विकेटमध्ये फास्टर बॉलरचा बोलबाला आणखीन एक डॉट बॉल. संयम कदाचित अंगलट येईल आता स्वस्तिकच्या, कारण जितका डिफेन्सिव्ह खेळेल तितका प्रेशर वाढेल. कारण क्रिकेटचं सूत्र आहे, कधी कधी आपण पहिला लो स्कोर मॅच हा नेहमी हाय व्होल्टेज का होतो. फलंदाज एका वेगळ्या माइंडसेटमध्ये जातो. फुल टॉस बॉल कॅपिटलाइज केला, बॉलला मिड विकेटला पिकअप शॉट केला. पिक करत असताना मिड विकेटच्या बाहेर स्वस्तिकचा ब्रँडेड षटकार. गोष्टीची मी चर्चा केली. डिफेन्सिव्ह मोडमध्ये जर का गेला एखादा फलंदाज आणि जर का विकेट गमावला तर काय तर अडचणी वाढतील. आणि यावेळेला विकेट हवा आहे स्वस्तिकचा रावे संघाला. या मॅचमध्ये जर का पलटवार तुम्हाला सर्वाधिक लवकर स्वस्तिकला मैदानाच्या बाहेर पाठवावं लागेल, अन्यथा अडचणी वाढतील. आणि स्वस्तिकला आपला नॅचरल खेळ मैदानामध्ये साकारायचा आहे. आपण नेहमी सांगत असतो फुटवर्क फार महत्त्वाचा आहे, परंतु याही गोष्टीला अपवाद आहेत. मॅक्सवेल, वीरेंद्र सेहवाग बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, गलीमध्ये बॉल आला, घाई झाली, पहिली धाव मिळाली, सेकंडसाठी निघालेत, कदाचित दुसरी धाव होईल की काय, थ्रो येईल त्यावर मात्र सेकंड कंप्लीट. खराब फिल्डिंग, मार्जिन ऑफ एरर तुम्हाला टाळावं लागेल. लो स्कोर सामन्यामध्ये चुका तुम्हाला टाळाव्या लागतील. जर का चुका कराल तर तुम्हाला मात्र विजयाला मुकावं लागेल. आणि यावेळेला सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करत असताना 2 धावा आल्या. प्रेशर आहे फिल्डिंग टीमवरती, प्रेशर आहे बॅटरवरती, प्रेशर आहे बॉलरवरती. हा सामना रफ अँड टफ होईल यात तीन मात्र शंका नाही आहे. 15 बॉलमध्ये 21चं समीकरण बाकी आहे. 13 धावा धावफलकावरती आल्या. 15 बॉल 21 हे कॅल्क्युलेशन स्वस्तिक जितका थांबेल विकेटमध्ये तितक्या अडचणी वाढतील. 1 सेकंड डॉट, क्या बात आहे, प्रेशरमध्ये आहेत फलंदाज स्वस्तिक. अजून एक डॉट बॉल, दबाव पूर्णपणे आहे आता फलंदाजावरती. हर्षद मोकलचा वेगवान बॉल बीट करतोय त्या ठिकाणी स्वस्तिकला. 14 बॉल 21चं समीकरण आता या सामन्यामध्ये. 14 चेंडूमध्ये 21. आता शफल झाले, जागेवरून पिक केलाय, कडक शॉट, बेधडक, लाजवाब, ट्रिमेंडस, माइंड ब्लोईंग शॉट स्वस्तिक मात्रेचा षटकार. एकाच षटकाराने मात्र आता पूर्णपणे गणित बदलवून टाकलं सामन्याचं समीकरण. 13-15चं समीकरण या मॅचमध्ये आमचे स्कोरर निकेत पाटील देखील आमच्यासोबत आहेत. कदा बेस्ट स्कोरर आमचे काका. तुम्हाला आमच्या असोसिएशनमध्ये जॉईन करायला लागेल पुढच्या वर्षी. रायगड असोसिएशनमध्ये चांगलं स्कोरिंग तुम्ही करताय, नक्कीच अनेक कॉल तुम्हालाही मिळतील कारण चांगलं स्कोरिंग आहे आपलं. त्यांचं मी खरं जर कौतुक करेल. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा आमची भेट झाली काकांसोबत. उत्तम स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून होताना आपण पाहत आहे. जबरदस्त स्कोरिंग. तेरामध्ये 15चं समीकरण बाकी आहे या मॅचमध्ये. आणि स्वस्तिक मात्र जोपर्यंत विकेटवरती आहे तोपर्यंत अडचणी वाढतील रावे संघाच्या वाट्याला. म्हणून म्हटलं कदा विजयाचा मार्ग जर का मोकळा करायचा असेल तर तुम्हाला स्वस्तिकचा काटा काढावा लागेल, त्याचा विकेट घ्यावा लागेल, तर मात्र या सामन्यामध्ये रावे संघाला कमबॅक करता येईल. पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, कटचा प्रयत्न, 1 सेकंड डॉट बॉल,
जितक्या वेळेला खतर स्वस्तिक खतर डिफेन्सिव्ह मोडमध्ये गेला तितक्या अडचणी वाढल्या. आता येणारे 12 बॉल आणि विजयासाठी 15चं समीकरण या मॅचमध्ये आहे. 12 चेंडूमध्ये 15 धावा. मॅच ऑन. आपण ऐकूया सुमधुर संगीत खतर डीजेच्या माध्यमातून. बॉलमध्ये 15 धावांचं समीकरण आलंय. मागच्या सामन्याचा हिरो आदित्य पाटील मला वाटतं बॉलिंग मार्कमध्ये आलाय. आदित्य पाटील आपण पाहता या षटकामध्ये आला. तिसऱ्या षटकामध्ये डिसायडर ओव्हर. हा सामना कोणत्या दिशेने जाईल हे सांगणारे षटक आहे. जर का इथे आदित्यने धावा कमी खर्च केल्या तर दबाव तारासंघावरती येईल आणि जर का स्वस्तिकचं आक्रमण असंच राहिलं तर मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला जर रावे संघ. अतिशय क्रुशल मुवमेंटचं षटक आहे या मॅचचं. समोर अमित पाटील. अमित पाटीलला आपण पाहता स्ट्रायकिंग एंडवरती मैदानामध्ये आहेत. त्यांना मात्र एक साथ द्यायची आहे स्वस्तिकला, कारण सध्या लिडिंग रोल साकारतो स्वस्तिक मात्र हा खेळाडू आणि त्याच्याबरोबरने साईड रोल भूमिका अदा करायची अमितला. जितक्या पद्धतीने तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता येईल ते काम अमित यांना करावं लागेल या मॅचमध्ये. 12-15चं समीकरण आहे या सामन्यामध्ये. आदित्यने साई संघाच्या अगेन्स्ट जी बॉलिंग केली त्या बॉलिंगमुळे तो सामनावीर देखील राहिला होता. 3 विकेट आणि हॅट्रिक पूर्ण केले होते. तो आदित्य बॉलिंग मार्कवर त्याला अतिशय चिवट खेळाडू आहे आदित्य पाटील. या षटकामध्ये बॉलिंग मार्कवर त्याला. क्या बात आहे, क्या बात आहे. डॉट बॉल आला आता. 11-15. एक डॉट बॉल आता दबाव क्रिएट करेल 11 स्टार तारा टीमवरती. आई रायबादेवी रावे संघाच्या अगेन्स्ट हा संघ खेळतोय. रावे विपक्ष तारा हा सामना मैदानामध्ये आहे. आता डॉट बॉल महत्त्वाचा राहील. आदित्य पाटील त्याच्याकडे गुणवत्ता आहे. जबरदस्त असा खेळाडू बॉलिंग मार्कमध्ये समोर अमित पाटील. पुन्हा बॅकफुटला गेले. दिशा दिले. कबो पॉइंटला फिल्डर नाहीये. पहिली सिंगल मिळाली. सेकंडचा कॉल निघाले दोन्ही खेळाडू. 2 धावा कंप्लीट. आता तिसरी होईल का आणि कदाचित तिसरी देखील झाली. क्या बात आहे. जबरदस्त फटका होता. फक्त बॅकफुटला गेली. दिशा दिली. अमित पाटील अंडरआर्म चांगला खेळतो. त्याचा फायदा त्याला होतोय. आणि बघा तो बॅकफुटला जाऊन तर फक्त दिशा देतोय. ग्रामीण भाषेमध्ये आपण म्हणून चापट मारतो बॉलला तो. आणि काय त्याने फटका मारला कव्हर पॉईंटला. त्याच्या बॅटमधून 3 आल्या. आता 10मध्ये 12चं समीकरण या सामन्यामध्ये आहे. इच अँड एव्हरी रन इज मोस्ट इम्पॉर्टंट. नंदू पाटील देखील असतात. त्यांना माहिती आहे त्यांचे सहकारी आहेत समालोचक अमित पाटील. चांगली बॅटिंग करत असताना 10 बॉल 12. 10-12. स्वस्तिक मात्रे तर या संघाचा बॅकबोन आहे. हा खेळाडू स्ट्रायकिंग एंडला आहे बॅटिंगसाठी. पायातला बॉल स्ट्रॉंग अपील. बॅट अँड पॅटच्या मधून निघाला विकेट किपरकडे. स्वस्तिक मात्रेचा फेवरेट स्ट्रोक आहे तर टंगडी वरती करून तो षटकार मारतो जो यॉर्कर बॉलला. तो त्याचा मात्र नेहमी चर्चेमधला फटका राहिला आहे. पण तो या बॉलला त्यालाही बीट केलं आहे आदित्य पाटीलने. त्याचंही कौतुक करेल. आदित्य पाटीलचा यॉर्कर फास्ट अँड फ्युरियस वेगा टाकलेला चेंडू स्वस्तिकला बीट करत असताना डॉट बॉल. आता येणारे 9 बॉल आणि विजयासाठी 12 धावा. 9 चेंडूमध्ये 12. 9-12चं समीकरण या मॅचमध्ये आहे. 3 बॉल या षटकातले फार निर्णायक आहेत आणि त्याहीपेक्षा रावे संघासाठी स्वस्तिक मात्रेचा विकेट महत्त्वाचा आहे. 9 बॉल आणि 12 धावा. बॅकफुटला गेले. स्लॅश केला बॉलला कव्हर पॉइंटला. पुन्हा फिल्डर. फंबल झाले. आता नशिबाची साथ. प्रेशर ऑन फिल्डर आणि यावेळेला मात्र बॉल निघाला स्वीपर कव्हरला. सीमा पार. चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देते हे डायलॉग आहे. आणि इथे आपण पहिला खतर स्वस्तिकची साथ दिली आणि आता 8ची गरज आहे. 8-8 रन बॉल इक्वेशन या मॅचमध्ये आलं. प्रत्येक बॉल मागे सिंगल हवी आहे बॅटिंग करताना 11 स्टार तारा टीमला. तर मॅच्युअर्ड झाला स्वस्तिक मात्रे. खुल्या गटाचा क्रिकेट तो खेळतोय.
आदित्य पाटील किंवा रावे संघाला विकेट हवा या मॅचमध्ये. हा सामना जिंकायचा असेल, कमबॅक करायचा असेल तर स्वस्तिकचा विकेट आणि स्वस्तिकला फुल टॉस म्हणजे आमंत्रण होतं फलंदाजाला. ते स्वीकारत असताना बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. खरा बॉल टाकला का तर शरीरावरती फुलटॉस आदित्यने त्याच्यावरती आक्रमण केलं. तर 7 मध्ये फक्त 2. चला कोपर संघाचा कॅप्टन आहेत मंचावरती. टॉससाठी आपण लगेच जाणार आहोत. पुढच्या मॅचमध्ये विनर टीम विपक्ष कोपर असा सामना पाहायला मिळेल. चावण्याच्या स्पर्धेमध्ये तारा संघ गेला नाही, तिथे कोपर गेला, ते चॅम्पियन बनले. आता कोपर आणि बघा विनर टीम कोण असेल त्यासोबत त्यांची मॅच होईल. 7 मध्ये 2. आदित्य पाटीलचे षटक अतिशय महत्त्वाचा निर्णायक. राऊंड द विकेट. पुन्हा एकदा स्वस्तिक तयार. यावेळेला प्ले अँड मिस. डॉट बॉल निर्धाव चेंडू टाकलाय. आता 6 मध्ये 2 चं समीकरण या मॅच मध्ये आलं. शेवटचे 6 बॉल विजयासाठी फक्त 2 चं समीकरण. डीजे प्लीज. आता अंतिम 6 बॉल आता विजयासाठी 2 चं समीकरण या मॅचमध्ये आहे. मला वाटतं तुम्हाला आठवावं लागेल का तर अजय पाटील जो बेलवली गावचा खेळाडू आहे ज्याने 1 रन देखील दिली नव्हती रायगड प्रीमियर लीगमध्ये MD वॉरियर्स अलिबाग टीमला 6 बॉलमध्ये. आता मिडल षटकच टाकावं लागेल गोलंदाजाला. आणि पूजन बॉलिंग मार्कवरती आलाय. सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आई रायबादेवी रावे संघ. सातत्याने दमदार कामगिरी आली. परंतु एक गोष्टीची मला नक्कीच शोकांतिक आहे. रावे संघाचा ओंकार पाटील आणि स्वस्तिक मात्र यांना बाईक कधी मिळेल हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे. कारण दोन्ही मातब्बर खेळाडू आहेत, दोन्ही व्यावसायिक दर्जाचे खेळाडू आहेत. त्यांना लवकरच बाईक मिळावी ही खरं तर मी ईश्वराच्याने प्रार्थना करील. स्वस्तिक आणि ओंकार दोघांबद्दल मी आवर्जून उल्लेख करील. दमदार खेळाडू आहेत. शेवटचे बॉल असतील 6. आता विजयासाठी 2 चं समीकरण या मॅचमध्ये आलं आहे. अंतिम 6 बॉल आणि 2 धावा. बॉलिंगमध्ये पूजनाला समोर अमित पाटील. अमित पाटील आपण स्ट्रायकिंग एनमध्ये पाहत आहे. चला थोडी घाई करा प्लीज. 6-2. 34चा पाठलाग करताना पहिल्या 3 ओव्हरमध्ये 32 आल्या. आता अंतिम 6 मध्ये 2 चं समीकरण या मॅचमध्ये आहे. विदाऊट लॉस ही भागीदारी आपण पाहिली 32 धाबांची या मॅचमध्ये. एकही खेळाडू बाद झालेला नाही आहे आणि आतापर्यंत 32 धावा या धावफलकावरती 6-2. चला मॅच ऑन. 2-6चं समीकरण असं तर एक वेगळं चित्र असं पण इथे 6-2 असल्या कारणाने प्रेशर पूर्णपणे आई रायबादेवी रावे या संघावरती राहील. ओंकार पाटील या संघावरती राहील. अंतिम षटकामध्ये पूजन आलेत. पहिले 3 बॉलच महत्त्वाचे राहतील कारण 3 बॉलमध्ये जर का कमी धावा आल्या क्या बात आहे. ते सरार अमित पाटीलला बीट करतोय बॉल. डॉट बॉल आपण पाहिला. आता येणारे 5 चेंडू आणि 3 धावा 2 धावा. 5 बॉल आणि 2 धावा. फ्रस्ट्रेशन आपण पाहता डगआउटमध्ये. दबाव वाढत चालला. मी मगाशी म्हटलं पहिले 3 बॉल महत्त्वाचे राहतील. क्रिकेटमध्ये क्रिकेटचा खेळ अतिशय महत्त्वाचा आहे. कधी एखाद्याला राजा तर कधी एखाद्याला रंक बनवेल याचा नेम नाही आहे. हा सामना कुठे जाईल हे आपण सांगू शकत नाही आहे. 5 बॉल 2 धावा हे समीकरण मॅचमध्ये आलं आहे. आणि असं असताना मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. क्या बात आहे. पलटवार. आता या मॅचमध्ये मजा येईल. जितका वेळ स्वस्तिक नॉन स्ट्रायकिंग एंडला थांबेल तितका प्रेशर राहील तारा संघावरती. मिसफिल्डचा जर का चौकार आला नसता तर मात्र दबाव आणखीन असता. आता 4 मध्ये 2 धावा. बॉलच्या लाईनमध्ये येऊन तुम्हाला खेळावं लागेल. जर का तुम्ही बॉलच्या लाईनमध्ये आले नाही आहेत तर गोलंदाज तुम्हाला लाईनच्या बाहेर करेल. 4 बॉल 2 धावा.
यावेळेला कवसला मारलाय विजयी फटका. अखेरकार हा सामना जिंकलाय 11 स्टार तारा टीमने. अभिनंदन. हार्ड लक टीम. आई रायबादेवी रावे. चला दोन्ही संघ कॅप्टन कोपर आणि एका बाजूला तारा संघाचा संघनायक टॉसला आपण. चला प्लीज. सामना 3 षटकांचा असेल त्यामुळे कोपर आणि तारा दोन्ही कॅप्टन आपण टॉसला या. सामनावीर मला वाटतं स्वस्तिक मात्रेच असेल. चला वन्स अगेन स्वस्तिक मात्रे हा खेळाडू या सामन्याचा हिरो सामनावीर. चला 29 धावांची इनिंग साकारली. एकदा जोरदार टाळ्या स्वस्तिकच्या इनिंगसाठी. या सामन्याचा सामनावीर राहिला स्वस्तिक. आणि आता अंतिम सामना आजच्या रात्रीमधला तारा विपक्ष कोपर. काळभैरव कोपर विपक्ष 11 स्टार तारा. या दोन टीममध्ये हा सामना होईल 3 षटकांचा. चला दोन्ही कॅप्टन टॉसला या सर्वात अगोदर. कोपर आणि त्यांच्या बरोबरीने तारा संघाचा संघनायक आपण टॉसवर या. कालच्या रात्रीमध्ये तारा संघाच्या अनुपस्थितीमध्ये कोपर संघ चॅम्पियन बनला. त्या ठिकाणी चावणीच्या स्पर्धेमध्ये आता कोपर आणि तारा ही लढत प्रेक्षकांच्या भेटले. हार्ड लक ओमकार. हार्ड लक आई रायबादेवी रावे. चांगले खेळात आपण. तर टॉस केला जाईल.